राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाजले की बारा या गाण्यावर लावणी नृत्य सादर करण्यात आलेलं आहे। नागपुरात दादांच्या कार्यक्रमात लावणीवर डान्स झाला असून व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तर हा प्रकार निषेधार्ह आहे, कारवाई करणार असा इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातल्या लावणी नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। वाजले की बारा या गाण्यावर नृत्य करणाऱ्या शिल्पा शाहीर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहेत। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पोस्टर समोरच हा कार्यक्रम सुरू होता। शिल्पा शाहीर यांच्या डान्सला राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते देखील टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते। राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचं दादांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितलं। लावणीच्या व्हिडिओवर टीका करणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे असं अनिल अहिरकर हे म्हणाले। लावणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी याची दखल घेतली आहे। घडलेला प्रकार हा निषेधार्ह असून योग्य ती कारवाई करणार असं पटेल म्हणाले। ही लावणीमध्ये प्रसिद्ध आहे, ते आमच्या पक्षाची पदाधिकारी आहे महिला काँग्रेसमध्ये शहराची। तर आम्ही जसं बाकी जे कलाकार होते त्यांचे जे परफॉर्मन्स घेतले तर त्यांचाही परफॉर्मन्स घेतला। लावणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आमची पदाधिकारी आहे, ती कलाकार आहे, ती आर्टिस्ट आहे। लावणी तर मुख्यमंत्र्यासमोरही लावणी होतात व त्या ठिकाणी आम्ही पारिवारिक लोक बसले असताना त्यात पाहणाऱ्यांचा दोष येतो, तो आम्हाला काही त्यात वाईट वाटत नाही। जी शिल्पा शाहीर आहे ती आपली एक पदाधिकारी आहे। नागपूर शहरला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे। आणि सर, आमचा जो काल कार्यक्रम होता दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता। आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचा कार्यक्रम असते आणि काल आमचा एवढा सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो। तर तिथं आमचं पूर्ण परिवार होतं। अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला। सर, लावणींचा कार्यक्रम नाही केला। मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवारातली एक मुलगी आहे। मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये।